तुम्हाला एक दाखवतो मी कपाशीचं पहा. हे कपाशीचं कलर पहा तुम्ही कसा कलर आहे भाई. हे हिच्यावालाच बरं का, हे नॉर्मल आहे बघू शकता तुम्ही. हे कसं नॉर्मल आहे आणि ह्या कपाशीचं कलर पहा एकदम अलगच चमक राहिली भाई. काय विषय काय माहित नाही. आणि येत आहे ना आपण ना गवताचं औषधाचं फवारणी केली मी थंबनेल तुम्हाला तसं पाहिलंच असेल तुम्ही. पण येणार भाई आपल्या एवढं रिझल्ट काय एवढा भारी वाटला नाही त्या गवताच्या औषधाचा. तुम्ही पहा इथं थोडंफार गवत उगलेलं आहे ते कॅना उगलेलं आहे, दुसरं इतर गवत नाही दिसणार तुम्हाला. ही कपाशी बघू शकता तुम्ही भाई कशी दिसते. आपण आहे ना इथं आहे ना डायरेक्ट नांगरून टाकलं होतं बाई, पळा सगळं दाबून टाकलं होतं. मग आता हे गबळ पण तुम्हाला दिसणारच थोडंफार. आता हे वाखराला इतकं परेशान करणार आहे ना, ज्यावेळेस आपण वखर मारू ना त्यावेळेस समजा ना आपल्याला कसं आहे काय आहे. एकदम बेजार होऊन जाणार, एकदम बेजार. आपण आहे ना आधी इथं तोडे लावायला आलं. हे बघू शकतो तुम्ही इकडे एक तोडा होता. हे बघू शकता तोडे तर भाई पलटेलेच याच्यामध्ये. हे बा आत्ताच काही ते आम्ही तोडे लावले आणि हे इकडं गवत पाहू शकता तुम्ही भाई. आपण आहे ना इकडं 4 एकरमध्ये 17 ते 18 टाके फवारले आहेत त्या गवताच्या औषधाच्या. पण एवढा काही रिझल्ट भेटला नाही भाई. गवत तर आहे याच्यामध्ये उगलेलं. हे पहा तुम्ही किती गवत उगलेलं आहे. हा भाई इतर गवत नाही फक्त कॅना उगलेला एवढं आहे. आता काय आपण जे आहे ना 24 तासाच्या आत ते गवताचं औषध मारायचं होतं कोरड्या जमिनीवर. ते आपण मारलं पण काय एवढा. हे औषध येते HHL जी आपण गवतावर फवारणी केली ती, पण एवढा काही खास रिझल्ट असा भेटला नाही आपल्याला. तर बाई कोणा जर तुम्ही आपण असं हे औषध आणलं असेल आणि याच्यावर जर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटला किंवा नाही भेटला तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला की बाई आम्ही आपण हे औषध फवारलं होतं गवतावर आणि याच्यावर तुम्हाला रिझल्ट बेनिफिट जे भेटलं ते तुमचं जे डिस्कशन आहे त्या कमेंटमध्ये सांगा नेमकं. आता हे पहा तुम्ही असा काही प्रॉब्लेम बाई. अरे हे काढायलाही याच्यामध्ये एक तो मेन विषय हा आहे. त्याच्यामुळं आपण जे आहे ना गवताच्या औषधाची फवारणी केली ती म्हणलं बाई गवतच नाही उगणार. अरे हे पहा तुम्ही गवत, हे गवत भाई गवताला काय करावं माझं डोकंच काम करीत नाही. आता हे असं काही पहा तुम्ही. आता आपण ना सरी डायरेक्ट अशी उभी पालटेली भाई इतकी ती पण वाकडी होईल थोडीफार ती विषय सोडून द्या. आता काय माहिती का एक तर इकडं सरीच पडत नव्हती. मेन प्रॉब्लेम होता काड्यांचा. मग काड्यालाही भाऊ गेलो होत्या भाई, काड्याच लय होते. ते काय झालं माहिती का मा विचार होता भाई कपाशीला आहे ना नांगरणीमध्ये आपण दाबून टाकली. तुम्ही आपल्याला नांगरणीचा व्हिडिओ पण पाहू शकता इडालचा, ते चॅनलवर अपलोड आहे.